यानंतर थेट जाणार आहोत भिवंडी कोर्ट परिसरात, कारण राहुल गांधी दाखल झालेले आहेत। आता त्यांची सुनावणी पार पडणार आहे। आपण थेट दृश्य बघतोय भिवंडी कोर्ट परिसरातली। राहुल गांधींची सुनावणी आता काही क्षणातच पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर राहुल गांधी हे कदाचित काही वेळातच बाहेर येऊ शकतात। हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींचे नवे जामीनदार असतील। भिवंडी कोर्टात राहुल गांधींनी हजेरी लावलेली आहे। त्यांची सुनावणी सुरू असल्याची माहिती कळते आणि त्यानंतर आता राहुल गांधी बाहेर येऊ शकतात। 2014 सालचे हे प्रकरण आहे। 2014 साली लोकसभेच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी हे भिवंडीला आले होते आणि या प्रचार सभेमध्ये राहुल गांधींनी आरएसएस संदर्भात एक वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि या विधानाच्या विरोधात त्यांच्यावर खटला दाखल झालेला होता। आता याच खटल्या प्रकरणी राहुल गांधींना जामीनही मिळालेला होता, मात्र त्यांचे जामीनदार होते शिवराज पाटील चाकूरकर, ज्यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांना नवा जामीनदार द्यावा लागणार आहे। ही एक न्यायालयीन प्रक्रिया तर राहुल गांधींना पूर्ण करण्यासाठी आज न्यायालयात हजर राहणं बंधनकारक होतं आणि त्यानुसार राहुल गांधी हे आजच्या सुनावणीला हजर झालेले आहेत। शिवराज पाटील चाकूरकरांनंतर हर्षवर्धन सपकाळ, जे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत आणि ही प्रक्रिया आता कोर्टामध्ये पूर्ण केली जाते। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, सुनावणीला सुरुवात झाली आहे का? कोर्टात नेमकं काय घडते, काय कळू शकते का? माधवी, कोर्टामध्ये सध्या सुनावणी जी आहे त्या सुनावणीच्या आधी केवळ एक प्रोसिजर होती जी जामीनदार बदलण्याची, ती सध्या करण्यासाठी जे राहुल गांधी आलेले होते आणि ती प्रोसिजर झाली आहे असे एकूण चित्र दिसून येते। कारण की राहुल गांधी यांचा ताफा पुन्हा एकदा निघालेला आहे मुंबईच्या दिशेने आणि आता राहुल गांधी ही गाडी सोडून त्याच्या मागच्या गाडीमध्ये राहुल गांधी यांचा ताफा आहे। राहुल गांधी बसलेले आहेत। पूर्ण झालेली आहे आणि राहुल गांधींचा ताफा आपण बघतोय कोर्टाच्या बाहेर पडताना। त्यासाठी स्वतः राहुल गांधी यांना हजर राहणं आवश्यक होतं। आपण पाहताय राहुल गांधी हे स्वतः या गाडीमधून पुढे निघालेले आहेत आणि सध्या ही राहुल गांधी यांची गाडी, यांचा ताफा हा पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। कारण की कोणत्याही प्रकारे त्यांनी मीडियाशी या ठिकाणी बातचीत केलेली नाही आहे, कोणत्याही ठिकाणी ते थांबले नाही आहेत, कारण कोर्टाचे असे आदेशच होते की कोणीही या आसपासच्या परिसरामध्ये थांबू नये, मीडियाला देखील एंट्री नव्हती। मात्र आता राहुल गांधी हे त्यांची प्रक्रिया जी आहे ती पार करून आता निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने। खरं म्हणजे आज त्यांना जो विरोध झाला होता त्या विरोध झाल्याच्या नंतर खरं म्हणजे राहुल गांधी बोलण्याची शक्यता होती, कारण राहुल गांधी यांना विरोध करणं किंवा त्या ठिकाणी मुंबई पोलीस जे आहेत ते मुंबई पोलीस या ठिकाणी त्यांची जी एकूणच सिक्युरिटी आहे ती कुठे ना कुठे कमी पडली का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। मात्र हे झाल्याच्या नंतर आता या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतील, पण तुर्तास ही सगळ्यात मोठी अपडेट आहे की ही झालेली आहे प्रोसिजर जी होती ती प्रोसिजर संपूर्णतः पार पडलेली आहे आणि प्रोसिजर पार पडल्याच्या नंतर तर राहुल गांधी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तर म्हणजे 11:30ची त्यांची वेळ होती, 11ला ते या कोर्टात पोहोचणार होते, 11ला इथे पोहोचून ते मग एअरपोर्टच्या दिशेने 11:30पर्यंत निघणार होते। मात्र प्रोसिजरसाठी राहुल गांधी केवळ थांबले। याच्या पुढची जी प्रोसिजर आहे म्हणजे युक्तिवाद किंवा कोर्टामध्ये सुनावणी हे काहीही झालं नाहीये किंवा काही होणार देखील नाहीये अशी शक्यता आहे। ती झाल्यामुळेच आता राहुल गांधी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। माधवी, तर राहुल गांधी आता कोर्टातून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मात्र अक्षय, जसं तू सांगतोस की राहुल गांधींनी इथे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र यापुढचा राहुल गांधींचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे हे कळू शकलंय का? ते पुन्हा माध्यमांशी बातचीत करू शकतात का मुंबईत येऊन? माधवी, याच ठिकाणी राहुल गांधी जे आहेत ते माध्यमांशी बातचीत करू शकणार होते, कारण की इथे तशी व्यवस्था देखील होती। मात्र आता इथून बातचीत न करताच ते पुढे निघालेले आहेत। आता इथून ते थेट मुंबई एअरपोर्टला जाणार आहे, इतर कुठेही ते मध्ये थांबणार नाहीयेत। मात्र अनेक गेल्या वेळी देखील ज्यावेळी कधी भिवंडीत आले होते त्यावेळी त्यांनी एका टपरीवर चहा प्यायलेले होते, अनेक वेळा करत असतात। त्यामुळे इथून आता मुंबईला जाईपर्यंत जर मध्ये ते थांबले तर थांबतील, मात्र त्यांचा जो शेड्यूल प्रोग्राम आहे तो हा सांगतो की इथून ते थेट आता मुंबई एअरपोर्टला जातील आणि मुंबई एअरपोर्टला जाऊन त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथून थेट पुन्हा दिल्लीला जाणार आहेत। आता खरं म्हणजे मुंबईमध्ये भिवंडीमध्ये ज्या घडामोडी घडल्या
हर्षवर्धन सकपाळ यांच्या संदर्भात भिवंडीमध्ये ज्या घडामोडी घडल्या हर्षवर्धन सकपाळ यांच्या संदर्भात असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या संदर्भात राहुल गांधी बोलणं हे खरं म्हणजे आवश्यक होतं किंवा ते बोलतील अशी शक्यता दाट होती, कारण की प्रचंड विरोध त्यांचा मुंबईमध्ये देखील झालेला होता. अगदी थोड्या वेळापूर्वी मुलुंड टोल नाक्यावर देखील त्यांचा विरोध झालेला होता. त्याच्यामुळे आता जर आपण पाहिलात तर राहुल गांधी हे न बोलता निघालेले आहेत, पण मुंबईमध्ये जर ते कुठे थांबले तर ते बोलण्याची शक्यता आहे. सध्या तरी त्यांच्या शेड्यूलमध्ये कुठेही मीडियाशी इंटरॅक्शन दिलेलं नाही आहे, त्यामुळे सध्या ते थांबले नाहीत. आता आपण पाहताय पोलिसांनी देखील इकडची जी सिक्युरिटी आहे ती कुठे ना कुठे लूज केलेली आहे. आता सगळ्यांना कोर्टामध्ये प्रवेश दिला जातोय, रस्ते देखील सुरू करण्यात आलेले आहेत. भिवंडीचं ट्रॅफिक हे पूर्णतः थांबवण्यात आलेलं होतं. भिवंडी हा खरं म्हणजे वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहे, मात्र राहुल गांधी येणार त्यामुळे सुरक्षिततेसाठी त्यांचं ट्रॅफिक देखील भिवंडीमध्ये थांबवण्यात आलेलं होतं. आता हे ट्रॅफिक आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे. भिवंडीतला हा महत्त्वाचा मुख्य रस्ता आहे, त्याचवर पूर्ण रस्ते बंद करण्यात आलेले होते. आता ते देखील सोडण्यात आले, त्यामुळे वाहतूक कोंडी आता हळूहळू कमी होईल. पण राहुल गांधी मुंबईच्या दिशेने निघाल्यामुळे आता पुन्हा एकदा भिवंडी ही सुरू झालेली आहे आणि त्यानंतर थेट मुंबईच्या एअरपोर्टवर राहुल गांधी पोहोचतील. ते पोहोचल्याच्यानंतर तिथून दिल्लीला जातील, असा त्यांचा संपूर्ण शेड्यूलचा कार्यक्रम आहे. नक्कीच राहुल गांधी हे आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत, मात्र आता ते काँग्रेसच्या काही नेत्यांची बातचीत करतील का, भेट घेतील का, हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तर राहुल गांधी हे आता भिवंडी कोर्टातून मुंबई एअरपोर्टच्या दिशेनं रवाना झालेत. अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.